नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 12 मार्चचं करंट अफेअर्स जे आहे ते इथे अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, आजचे जे प्रश्न आहेत अगेन काही महत्त्वाचे प्रश्न इथे आहेत आणि थोडंसं 2-3 दिवस सर नाहीयेत, त्यामुळे माझे लेक्चर्स असतील करंट अफेअर्सचे, तर नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर करायचे आहेत। या व्यतिरिक्त जे नवीन विद्यार्थी आहेत आपल्याकडे काही बॅचेस आहेत। राज्यसेवा विजयश्री बॅच आहे, कंबाईन गटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आहे, तसंच कंबाईन गट व गटक पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन बॅच आणि कंबाईन गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुद्धा आहे। या व्यतिरिक्त इतर बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळून जातील। तसंच आपल्याकडे अभ्यास मित्रचं नोट्स पॅक आहे, तुम्ही त्यामध्ये पीडीएफ नोट्स ज्या आहेत त्या परचेस करू शकता। आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोर वरून सर्वांनी डाउनलोड करायचे, लॉग इन करून तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता। टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचं आहे। तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया। आपल्याला 12 मार्चचे करंट अफेअर्स इथे बघायचं आहे। तर पहिला प्रश्न इथे आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑब्वियसली सर्व भारताला अभिमान वाटणारा हा दिवस। तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जे आहे याचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? भारताने पटकावलेले आहे। ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1 हे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे। तर बघा, थोडंसं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विषयी जर बघायचं झालं तर भारत यावर्षी जिंकलेला आहे। याआधी दोनदा भारताचा विजय झाला होता, म्हणजे तिसऱ्यांदा भारताचा विजय झालेला आहे आणि उपविजेता ऑब्वियसली न्यूझीलंड सोबत फायनल होती, न्यूझीलंड हे उपविजेता आहे। भारताने 3 वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ती जिंकले, याआधी 2013 आणि 2002 ला जिंकली होती। बाकी अंतिम सामना जो होता, शेवटची मॅच जी होती, त्याचा मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालेला आहे? रोहित शर्माला मिळालेला आहे। आणि जी काही सिरीज आहे, मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळालेला आहे संपूर्ण या चॅम्पियन्स ट्रॉफीचं? तर सचिन रवींद्र, न्यूझीलंडचा प्लेयर आहे। ठीक आहे, आणि गोल्डन बॅट कोणाला मिळाली? ती सुद्धा न्यूझीलंडचाच प्लेयर सचिन रवींद्र याला मिळालेली आहे। एकूण 263 रन्स त्यांनी काढल्या होत्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या जो खेळाडू असतो त्याला गोल्डन बॅट दिली जाते, राईट। त्यानंतर बघा, गोल्डन बॉल जो आहे तो मॅट हेनरी यांना मिळालेला आहे, न्यूझीलंडचे प्लेयर आहेत ते। ठीक आहे, 4 सामन्यतः 10 विकेट, 4 सामन्यामध्ये त्यांनी 10 विकेट्स घेतले होते आणि सर्वाधिक विकेट घेणारा जो खेळाडू असतो त्याला गोल्डन बॉल देतात, रन्स काढणाऱ्याला गोल्डन बॅट देतात। तर पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती हे यजमान देश होते, अरेंज करणारे देश होते। ठीक आहे, भारताच्या मॅचेस यूएई मध्ये होत होत्या। ठीक आहे, आणि बाकी पाकिस्तानमध्ये 9वी आवृत्ती होती ही। 19 फेब्रुवारी पासून 9 मार्च 2025 पर्यंत भारताचे सगळे सामने जे आहेत ते दुबईमध्ये झालेले आहेत। एकूण सहभागी संघ किती होते? 8 संघ होते, टीम्स होते 8। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NMDC या NMDC लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलाय। अमृत मोहन प्रसाद भुजेंद्र, तर अमिताभ मुखर्जी यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। अमिताभ मुखर्जी यांना NMDC लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर ही जी NMDC लिमिटेड कंपनी आहे तर काय आहे? तर भारत सरकारचे जे पोलाद मंत्रालय आहे, स्टील इंडस्ट्री जी आहे त्याच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उपक्रम आपल्याला बघायला मिळतो तो हा एक उपक्रम आहे। 1958 ला याची स्थापना झाली होती, तेलंगणामध्ये हैदराबाद मध्ये याचं मुख्यालय आहे। नेक्स्ट बघा, इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ह्याची नियुक्तीबद्दल दिलेला आहे। जसं पहिल्या महिला कायदा सचिव, काही राष्ट्रीय नियुक्त्या दिलेल्या आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉक्टर मयंक शर्मा, चीफ ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट CGDA। तर या थोड्याशा नियुक्त्या आपण लक्षात ठेवा की इतर कशाचे अध्यक्ष कोण आहेत। ठीक आहे, जसं सशस्त्र सीमा बल जे आहे याचे नवे महासंचालक अमृत मोहन प्रसाद आहेत। ठीक आहे, इतर पण दिलेले आहेत, थोडंसं रीड करून घ्या ह्या इन्फॉर्मेशनला आणि लक्षात ठेवा जेवढे इम्पॉर्टंट आहे ते। पुढे जाऊया, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 जी आहे ही
यावेळी जे काढलेले 2025 ला ही एकूणातली 12वी आवृत्ती होती. यामध्ये भारताचं स्थान आहे 14वं. कितवं आहे? 14वं स्थान भारताचं आहे. एकूण 163 देशांमध्ये भारत 14व्या क्रमांकावरती आलेला आहे. 2024 ला किती होता आपला क्रमांक? 13वा होता. 2025 ला 14वा झालेला आहे. कशामध्ये? जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये. ठीक आहे. तर हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस जी आहे IEP, ही संस्था काय करत असते? तर हा इंडेक्स काढते आणि हे रँकिंग जे आहे ते दहशतवादी घटना, त्यांच्यामुळे होणारे मृत्यू आणि आर्थिक परिणाम जे आहेत त्यांच्या आधारे तयार केले जातात. तर 12वी आवृत्ती होती. ठीक आहे. बाकी बुर्किना फासो झालं किंवा पाकिस्तान, सिरिया झालं, हे 3 देश काय आहेत? टॉप 3 देश आहेत दहशतवादी ऍक्टिव्हिटी मध्ये. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले आहे? तर कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले यावर प्रश्न येऊ शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पंजाब राज्य सरकारने. कोणे? पंजाब राज्य सरकारने प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलेला आहे. तर महिलांची सुरक्षित जे महिला राहिल्या पाहिजे या हिशोबाने हा प्रोजेक्ट सुरू केलाय. तर डॉक्टर बलजीत कौर हे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या हस्ते 6 मार्चला काय केलं होतं? चंदीगड या ठिकाणी हे जे उपक्रम आहे याचं उद्घाटन करण्यात आलं. तर यामध्ये जे काही हिंसाचाराने पीडित होणाऱ्या महिला आहेत त्यांना वेळोवेळी मदत झाली पाहिजे, काही अर्जंट तात्काळ मदत झाली पाहिजे, हा याचा उद्देश आहे. आणि सखी वेब पोर्टल जे आहे याच्या माध्यमातून याच्या बचाव कार्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, सखी वेब पोर्टल. बाकी हिफाजत प्रकल्प जो आहे तो सुरू केल्यानंतर कुठल्याही महिलेला 10 मिनिटात मदत मिळेल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे. ठीक आहे. सो पंजाब राज्याचं जर आपण मॅप पाहिलं, पाकिस्तानला लागून असलेलं हे जे पंजाब राज्य आहे त्याची राजधानी चंदीगड आहे. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाबची स्थापना झाली होती. सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आहेत. ठीक आहे. तर या काही इतर गोष्टी आणि त्यात 22 जिल्हे आहेत. बाकी पंजाबच्या रिलेटेड काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण काही पंजाबची एक्झाम देत नाही आहोत, त्यामुळे आपल्याला सध्या ते गरजेचं जास्त नाहीये. ग्लॅडिओलस वगैरे, राज्य फूल, राज्य प्राणी. ठीक आहे. सो एवढं आपल्यासाठी गरजेचं नाहीये सध्या, बट ठीक आहे, काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. केंद्र सरकारने मार्च 2025 मध्ये इंडिया AI मिशन साठी अंदाजे किती कोटींची तरतूद केली आहे? ठीक आहे. तर इंडिया AI मिशन जे आहे केंद्र सरकारचं, तर केंद्र सरकारने 10,371 कोटी रुपयांची तरतूद इथे केलेली आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर आहे. तर यामध्ये या मिशनचा देशामध्ये संशोधन, नवकल्पना, स्टार्टअप्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या ज्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं हे या मिशनचं उद्दिष्ट आहे. इंडिया AI मिशन जे आहे भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे आणि याचा हेतू काय आहे की जे काही देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याच्या विकासाला आणि वापराला चालना दिली पाहिजे, तर हा त्याचा उद्देश आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये एक जागतिक वर्ल्ड लीडर बनायचं हेतू आहे आणि नागरिकांचं जीवन सुधारवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला हा एक प्रकल्प आहे. कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप 2025 जिंकलेली आहे? बघा सध्या तर चेस बाबतीमध्ये भारत खूप छान प्रगती करतोय, वेगवेगळे नवीन नवीन लोक समोर येत आहे. सो कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप 2025 जिंकली? तर प्रणव व्यंकटेश. प्रणव व्यंकटेशने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. तर याने मॉन्टेनेग्रो या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप ती जिंकली आणि 11व्या आणि अंतिम फेरीमध्ये स्लोवेनियाचा मॅटिक लॅवेरेन्स्की विरुद्ध त्यांनी हे सामना जो आहे तो जिंकलेला आहे. ठीक आहे. सो इथे तुम्ही जर पाहिलं तर हे एक महत्त्वाचं नाव ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन, 6वे आशियाई महिला कबड्डी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? भारत, इराण, दक्षिण कोरिया की तेहरान? ऑब्विसली भारताने जिंकलेला आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल 6वं आशियाई महिला कबड्डी 2025 चं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. इराणमध्ये झाली होती ही स्पर्धा, इराण आयोजक होतं, तेहरान इथे झाली होती, इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी. 6वी स्पर्धा होती. भारताचं या स्पर्धेमधलं हे 5वं विजेतेपद आहे. भारत 5 वेळा जिंकले या स्पर्धेमध्ये आणि 8 वर्षाच्या कालावधीनंतर ही आयोजित करण्यात आली होती, म्हणजे कोविड वगैरे पासून झालीच नव्हती. 6 ते 8 मार्च 2025 दरम्यान ही स्पर्धा झाली. भारत जिंकला आणि भारताने कोणाला हरवलं? इराणला हरवलं. इराण हा उपविजेता ठरला.
ठीक आहे. सो कबड्डी स्थिर जीके जे तुम्ही जर कबड्डी विषयी जर पाहिलं तर एक कबड्डी खेळ काय आहे ते इथे थोडंफार दिलं आपल्याला माहितीये. 7 व्यक्ती असतात. ठीक आहे. सो कबड्डी विषयी काही इतर गोष्टी दिलेत की जसं की किती शैली खेळल्या जातात तर अमर, संजीवनी, हुतुतू आणि गामीन अशा वेगवेगळ्या कबड्डीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि प्रो कबड्डी लीग जी आहे ती कधी सुरू झाली 2014 पासून सुरू झालेली आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा इथे संजीवनी कबड्डीची भारतातील आणि जगात सर्वाधिक खेळली जाणारी शैली आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. थोडंसं कधी एक्स्ट्राचे क्वेश्चन्स येतात ते यातून येतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केलेली आहे? लखनौ, नोएडा, कानपूर, वाराणसी. तर नोएडा या ठिकाणी त्यांनी काय केलेली आहे तर मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे. ठीक आहे. उत्तर भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला एक चांगलं स्ट्रॉंग हे बनवणं, पाठबळ देणं आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून या क्षेत्राचा विकास करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आणि नोएडामध्ये सेक्टर 145 मध्ये 60,000 चौरस मीटर जागेवरती विकसित केलं जाईल असा हा प्रकल्प आहे मायक्रोसॉफ्टचा. या गुंतवणुकीमुळे अंदाजे 6,000 लोकांना रोजगार मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे आणि आर्थिक विकास सुद्धा होईल देशाचा. ठीक आहे. सो मायक्रोसॉफ्ट विषयी थोडंसं इथे दिलंय. एक महत्वाची कंपनी आहे, एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. बरोबर. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स जे प्रोडक्ट आहेत ते याने डेव्हलप केलेले आहेत. 1975 मध्ये 4 एप्रिलला मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली होती आणि मुख्यालय लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्टचं कुठे आहे? USA मध्ये वॉशिंग्टन या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि सत्या नडेला हे काय आहेत? CEO आहेत. याचं वैशिष्ट्य काय? सर्वांनी सत्या नडेला कोण आहेत? थोडंसं काय याच्याविषयी आपल्याला जवळचे तर हे थोडंसं मला सगळ्यांनी काय करायचे कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगायचं आहे. बिल गेट्स आणि पॉल ॲलन संस्थापक आहेत. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नवीन नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंह. कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे? तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसतच असेल डॉक्टर मनमोहन सिंह. मनमोहन सिंग यांच्या नावावरून बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचं नाव चेंज केलं आणि आता काय करण्यात आलेलं आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू विद्यापीठ असं केलं जाईल असं जाहीर केलंय. तिथले जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांनी हे जाहीर केले. सो दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सन्मान यामुळे होणार आहे. फेडरल बँकेने मार्च 2025 मध्ये पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर कोणाची नियुक्ती केलेली आहे? विद्या बालन यांची फेडरल बँकेने पहिली महिला अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेली आहे. फेडरल बँक बघा लक्षात ठेवा 1931-23 एप्रिलला स्थापन झाली होती. कोची केरळमध्ये अलुवा या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे आणि अजय कुमार हे सध्याचे त्याचे अध्यक्ष आहेत. बाकी ब्रँड अँबॅसेडर जे आहेत ते इतर काही जर तुम्ही पाहिले महत्वाचे ब्रँड अँबॅसेडर जसं मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर पंकज त्रिपाठी आहेत. ठीक आहे. किंवा सोनू सूद हे थायलंड पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. युनायटेड नेशन ग्लोबल क्लायमेटचे ब्रँड अँबॅसेडर पंजाबी रॅपर आहेत शुभ म्हणून. त्यानंतर केंद्रीय बंदरे जहाज व जलमार्ग मंत्रालयाचे मनु भाकर आहे ब्रँड अँबॅसेडर. दिलजित दोसांझ जे आहे ते लेविस ब्रँड जो आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहे. तर हे थोडंसं तुम्ही ब्रँड अँबॅसेडर वर कधी कधी प्रश्न येतो राज्यसेवेत वगैरे लक्षात ठेवू शकता. इतरही तुम्हाला दिलेले आहेत सगळे प्लेयर्स वगैरे किंवा सेलिब्रिटी. पुढे बघा आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025च्या निमित्ताने इन्शुरिंग हिरोज ही जी मोहीम आहे ही मोहीम कोणी सुरू केलेली आहे? इन्शुरिंग हिरोज जे काही आपले वीर आहेत त्या वीरांसाठी विमा अशी ही जी हे आहे ती फोनपेने सुरू केलेली आहे. ठीक आहे. कोणी सुरू केलेली आहे? फोनपेने सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा 8 मार्च 2025 ला आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025च्या निमित्ताने फोनपेने काय केलं तर वीरांचा विमा म्हणजे इन्शुरिंग हिरोज ही मोहीम सुरू केली. तर याचा उद्देश काय आहे? ज्या महिला आहेत त्यांना विमा उत्पादनाबाबत जागृत करणं आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणं हा त्याचा उद्देश आहे. सो फोनपे द्वारे महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो. फोनपे विषयी जर बघायचं झालं तर डिसेंबर 2015 मध्ये फोनपे सुरू झालं होतं. समीर निगम हे त्याचे वर्तमान CEO आहेत. कर्नाटक बेंगळुरू मध्ये त्याचं मुख्यालय आहे. भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. ठीक आहे. सो हे थोडंफार इथे फोनपे विषयी आपण पाहिलं.
नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे सेमीकंडक्टर्स 2025 साठी इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन IESA याचं टेक्नोव्हेशन स्टार्टअप पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? कोणी जिंकला आहे हा पुरस्कार? तर AGNIT अग्नित सेमीकंडक्टर्सने जिंकलेला आहे. इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन जे आहे याचा जो पुरस्कार आहे तो अग्नित सेमीकंडक्टर्सने जिंकलेला आहे. ठीक आहे. सो जर तुम्ही पाहिलं याविषयी तर अग्नित सेमीकंडक्टर्स जे आहे हे भारतातलं एकमेव एकात्मिक गॅलियम नायट्राइड जे आहे त्याच्याने तयार झालेलं सेमीकंडक्टर स्टार्टअप आहे. सो अत्याधुनिक गॅलियम नायट्राइड जे आहे तंत्रज्ञानामध्ये विशेषज्ञ आहे. भारताच्या सेमीकंडक्टर स्टार्टअप इकोसिस्टीम मधील त्यांच्या योगदानाला पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. सो या काही गोष्टी आपल्याला दिल्या होत्या. तर अशा प्रकारे आजचे प्रश्न झालेले आहेत. टेस्ट क्वेश्चन जो आहे तो इथे तुम्हाला दिलाय. ह्याचं उत्तर काय करायचंय तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आय होप लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल, काही गोष्टी पळवल्यासारख्या जरी वाटल्या असतील तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मी तिथे दिली आहे, थोडंसं एकदा रीड करून घ्या. बाकी बॅचेस आहेत आपल्या. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच जॉईन करू शकता. कंबाईन गटक पूर्वची बॅच आहे. तसंच गट ब गटक पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन बॅच आहे आणि मेन्स साठी कंबाईनच्या यशस्वी बॅच आहे. आपल्या नोट्स सुद्धा आहेत. काही बॅचेस मध्ये नोट्स मिळून जातील तुम्हाला. अदरवाईज फक्त नोट्स पॅक पण 499 रुपयाचा तुम्ही घेऊ शकता, परचेस करू शकता. तसंच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा. जी बॅच हवी आहे, नोट्स हवाय, टेस्ट सिरीज हवाय ते तिथून परचेस करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जे आहे ते सुद्धा जॉईन करायचे सर्वांनी. त्यावरती तुम्हाला ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या अपडेट केल्या जातात. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. जाता जाता व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.